हरिओम. आज आपण महत्वाचे प्राणायाम बघणार आहोत. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि प्रणव ध्यान. हे फक्त श्वास नाही, हे तुमचे आरोग्य, मन आणि आयुष्य बदलू शकतात. भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका केल्याने शरीरात ऑक्सिजन वाढतो, फुफ्फुसे मजबूत होतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. शरीरातील प्रत्येक पेशी ऍक्टिव्ह होण्यास मदत होते. शरीराची कार्यक्षमता सुधारते आणि पचन चांगले होते. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. पॅन्क्रियाज मधील बीटा सेल्स चांगले काम करण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस साठी फायदेशीर ठरू शकते. नियमित केल्याने एनर्जी आणि स्टेमिना वाढतात. कपालभाती. कपालभाती केल्याने चेहऱ्यावर ओज, तेज आणि नैसर्गिक सुंदरता वाढते. पचनशक्ती सुधारते आणि अन्न नीट पचते. लिव्हर, प्लीहा आणि आतड्यांचे काम सुधारते. शरीरातील टॉक्सिन्स कमी होण्यास मदत होते. किडनी आणि हृदयासाठी फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शरीरातील पोषक तत्वांचा समतोल राखण्यास मदत होते. संपूर्ण शरीराचा बॅलन्स सुधारतो. म्हणून कपालभातीला संजीवनी असं म्हटलेलं आहे. कन्सिस्टन्सी असेल तर रिझल्ट नक्की दिसतात. अनुलोम विलोम. अनुलोम विलोम केल्याने सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनाच्या त्रासात आराम मिळतो. वात, पित्त आणि कफ संतुलित राहतात. शरीरातील नाड्या स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे शरीर हलके, शांत आणि एनर्जेटिक वाटते. नियमित केल्याने बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मेंदू शांत राहतो, बुद्धी तेज होते आणि पॉझिटिव्ह विचार वाढतात. नकारात्मक विचार कमी होतात आणि ध्यान लावायला मदत होते. शरीरात ऊर्जा आणि ताकद वाढते. रोज 10-15 मिनिटे केल्याने स्ट्रेस कमी होऊन मन स्टेबल होते. लक्षात ठेवा, औषध तात्पुरते आराम देते, पण योग कायमस्वरूपी बदल घडवतो. भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी केल्याने मन लगेच शांत होते. तणाव, राग आणि चिंता कमी होतात. झोप सुधारते आणि ध्यान लावायला मदत होते. काही मिनिटात मनाला शांत करणारा सोपा उपाय. प्रणव ध्यान. ओमचा उच्चार केल्याने मन आणि शरीर दोन्ही शांत होतात. एकाग्रता वाढते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. आतून स्थिरता आणि आनंद मिळतो. ओम म्हणजे शांती आणि शांतीतच खरी शक्ती आहे. दररोज फक्त 15-20 मिनिटे प्राणायाम करा आणि तुमचे शरीर, मन आणि जीवन बदला. आजच सुरुवात करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि रिझल्ट स्वतः अनुभवा. हरिओम.